इयत्ता 9वी विषय मराठी इंग्रजी माध्यम। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ माझे शिक्षक व संस्कार याखालील स्वाध्याय लेखन पाहणार आहोत। प्रश्नांची उत्तरे आपण कशी लिहिणार यावर थोडक्यात आपण चर्चा करूया। पहिली कृती आहे प्रश्न 1, खालील वाक्यांचा संदर्भात सहित स्पष्टीकरण करा। आता बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे त्यानुसार पाहिले तर वाक्याचा संदर्भात सहित स्पष्टीकरण करा असा प्रश्न येत नाही। तर आपण आता फक्त काय बघूया तर या वाक्याचा अर्थ काय होतो ते पाहूया। शाळेच्या बागा लेखकांसारख्या मुलांच्या जीवावर उभ्या होत्या, अर्थात शाळेच्या बागेत जी कष्टाची कामे करायची होती, जसे जमीन खणणे, वाफे करणे, रहाटाने पाणी काढून प्रत्येक झाडाला पाणी देणे, अशी जी कष्टाची कामे होती ती लेखकांसारखी मुलं करत होती। ही मुलं अंगापिंडानं मोठाड होती, उंच, धिप्पाड, कष्टाच्या कामाला कधीही मागे न फिरणारी। म्हणूनच असं म्हटलं गेलं की शाळेच्या बागा या लेखकांसारख्या मुलांच्या जीवावर फुलल्या होत्या। आता ह्या ओळीचा अर्थ आपण लिहिला की यांना काय म्हणायचं आहे नेमकी, की शाळेत जी मुलं होती मोठी कष्ट करणारी त्यांच्यामुळेच ही बॅग छान अशी फुलली होती। दुसरा प्रश्न काय सांगितलाय तर लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते। आता लेखक औंधला का जाणार होते तर पुढच्या शिक्षणासाठी। मग आपण लिहायचं लेखक पुढच्या शिक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील औंधला जाण्याच्या विचारात होते। त्याचं आपण इथे कारण लिहिलं कारण की कदाचित त्यांनाच पुढची जी त्यांची शिक्षणाची एक वाटचाल होती ती पुढे त्यांना सातारा येथे जे औंधमध्ये एक चांगली उत्तम अशी शाळा असेल तिथे करायची होती, म्हणूनच त्यांनी हा निर्णय कदाचित घेतला असावा। पुढचा प्रश्न आपल्याला इथे नेमका काय विचारला आहे तर जोड्या लावा। आता शिक्षक आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये। तर श्री नाईक मास्तर हे कोण होते तर समुपदेशक आणि शिस्तप्रिय। श्री देशमुख मास्तर स्काउट गाईड अध्यापन तज्ज्ञ। गोळीवडेकर मास्तर शेती तज्ज्ञ होते, तर श्री कात्रे मास्तर हे गणित अध्यापन तज्ज्ञ होते, गणित अध्यापनाचे ते तज्ज्ञ होते। तर अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की नेमका विषय कोणत्या शिक्षकांचा होता, ओके नाही। नाईक मास्तर काय शिकवत असे, देशमुख मास्तर काय शिकवत होते, गोळीवडेकर शिक्षक जे होते ते नेमके काय शिकवते ते, श्री कात्रे मास्तर। हा प्रश्न आपल्याला परीक्षेत कृतीच्या माध्यमात सुद्धा येऊ शकतो किंवा जोड्या जुळवा या पद्धतीने सुद्धा तो येऊ शकतो। कोणत्याही पद्धतीने आला तरी तो आपल्याला सहज लिहिता आला पाहिजे। पुढचा प्रश्न काय आहे तर चौकटी पूर्ण करा। पाठावरून तुम्हाला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा। म्हणजे पूर्ण पाठामध्ये आपल्याला लेखक कसे वाटले तर ते आज्ञाधारक वाटले, खूप मेहनती वाटले, समंजस आणि भावनिक वाटले। आज्ञाधारक म्हणजे शिक्षकांची आज्ञा कायम पाळणारे, दिलेला नियम पाळणारे, मेहनत करणारे होते। समंजस कोणतीही परिस्थितीनुसार आलेली परिस्थिती समजून घेणारे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं ते खूप भावनिक होते, म्हणजे त्यांना खूप वाईट वाटायचं एखाद्याबद्दल। खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा। परिणाम, हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून मागे फिरले। ते केव्हा फिरले मागे त्याचं उत्तर आपण इथे खाली दिलेलं आहे। कुस्तीच्या फडात ते खालच्या जातीचे आहेत हे कुणीतरी ओळखलं आणि त्यांना ओरडलं म्हणून। लेखकांची मान खाली गेली केव्हा गेली तर प्रौढ साक्षरता वर्गात तमाशा सुरू होता हे रायगावकर मास्तरांनी पाहिले तेव्हा। पुढील प्रश्न आहे समर्पक उदाहरण लिहा। खेळात सुद्धा जात पात मानली जात असे। हे उदाहरण केव्हाचं लिहायचं आपल्याला तर लेखक कुस्तीच्या फडात गेले होते, कुस्ती बघत होते आणि ते कुस्ती खेळायला म्हणून जेव्हा कुस्तीच्या फडात उतरले तेव्हा तिथे कोणीतरी त्यांना ओळखलं, त्यांना ओरडलं की तू खालच्या जातीचा आहेस, तू कसं काय कुस्ती खेळू शकतोस। तेव्हा लक्षात आलं की खेळात सुद्धा जातपात मानली जाते। लेखकांनी आणि त्याच्या मित्रांनी केलेली कष्टाची कामं, कोणती होती कष्टाची कामं तर शाळेची बाग फुलवण्यासाठी लेखक व त्यांचे मित्र 2-2 तास विहिरीचे पाणी रहाटाने ओढून काढत ती बागेतील फुलझाडांना व फळझाडांना पाणी देत असे आणि ही कष्टाची कामे त्यांनी केली होती। अजून बरीच कामे त्यांनी केली होती, जमीन खणणे, वाफे करणे, कुदळी फावड्याने जमिनी खंदून देणे, ह्या अशा प्रकारची अनेक कष्टाची कामं त्यांनी इथे केलेली
होती. आकृतीबंध पूर्ण करा. हिरमुसलेल्या लेखकांनी समजूत घालताना रायगावकर सरांनी व्यक्त केलेले सकारात्मक विचार कोणते होते? तर समाज अजून निद्रिस्त आहे. खेळाच्या मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे. एके दिवशी सारे भेदभाव नष्ट होतील. समाजात तुम्हाला सुद्धा मानाचे स्थान दिले जाईल. अशा प्रकारची काही वाक्य जेव्हा रायगावकर मास्तरांनी लेखकांना समजावून सांगितले, तेव्हा लेखक जे हिरमुसले होते, जे नाराज झाले होते, तेव्हा त्यांना कळलं की येईल तोही दिवस केव्हा ना केव्हा येईल. चौकटीत वाक्यांचा अर्थ लिहा. चौकटीतील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहा. दरारा असणे, जबर असणे, वचक असणे. हिरमुसले होणे, नाराज होणे. उद्गृत करणे तर एखाद्या गोष्टीचा उल्लेख करणे. समुपदेशन करणे, सल्ला देणे, मार्गदर्शन देणे. समुपदेशन करणे याला आपण इंग्रजीमध्ये काउन्सिलिंग असे म्हणतो. हल्ली हा शब्द आपण सगळेच खूप मोठ्या प्रमाणावर ऐकतो. काउन्सिलिंग करणे ज्याला मराठीमध्ये म्हणतात समुपदेशन करणे, सल्ला देणे, मार्गदर्शन करणे, एखाद्यास समजून घेणे. पुढील प्रश्न आपला आहे स्वमताचा. हा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मी एका रेफरन्स बुकमधून घेतलेलं आहे. मी ते वाचून दाखवणार नाही तुम्हाला, पण ते उत्तर नेमकं कसं लिहायचं आपल्या शब्दामध्ये ते थोडक्यात सांगते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. याबाबत तुमचं मत लिहा. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आयुष्यामध्ये शिक्षकांकडून मिळालेले संस्कार आहेत ते आपण कधीच विसरत नाही. एक वेळ आपण शिक्षक विसरतो, शिक्षकांचे चेहरे विसरले जातात, त्यांची नावं विसरली जातात. अनेक शिक्षक आपल्या संपर्कात येतात, पण त्यांच्याकडून दिलेले जे संस्कार असतात ते कधीही आपण विसरत नाहीत. आयुष्यात पावलोपावली ते आपल्याला मदत करत असतात, ते आपल्याला उपयोगी पडत असतात. मग असंच तुमचे शिक्षक कसे आहेत, त्यांनी तुम्हाला काय काय शिकवलं आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे त्या परिस्थितीला तोंड देणार आहोत हे त्यांनी शिकवलं, त्याची इथे थोडक्यात उदाहरण देऊन तुम्ही लिहू शकता. तुमचे पीटीचे शिक्षक असतील, तुमचे भाषेचे शिक्षक असतील, सायन्स, मॅथ्स, कोणत्या शिक्षकांकडून कशा प्रकारचे मार्गदर्शन तुम्हाला लाभले, ते किती महत्त्वाचे आहे हे थोडक्यात तुम्ही या उत्तरामध्ये लिहिलं तरी चालणार आहे. पुढेही तसंच आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना, तुमची कन्सेप्ट काय आहे, शिक्षक काय असतात आणि विद्यार्थी. हल्ली शिक्षक आणि विद्यार्थी ही संकल्पना थोडीफार बदललेली आहे. कारण पूर्वी तुम्ही तुमच्या आईवडिलांशी बोलाल तेव्हा शिक्षक म्हणजे दरारा, भीती. शिक्षक दिसले की आम्ही पळून जायचो कुठेतरी, म्हणजे ते समोरून येत असेल तर कुठेतरी लपायचं, त्यांची भीती वाटायची आम्हाला. पण हल्ली तो जो एक संबंध आहे तो थोडासा बदलला आहे. शिक्षक हे मित्रांसारखे झालेले आहेत. शिक्षक खूप जवळचे झालेले आहेत. ते तुम्हाला प्रत्येक गोष्टी. मग पूर्वीचे शिक्षक वाईट होते असं आहे का? नाही. काळानुसार जो बदल हवा आहे तो बदल झालेला आहे. पूर्वीचे शिक्षक आम्हाला भीती होती, पण ती आदरयुक्त भीती होती. तुम्ही तुमच्या वडिलांशी, आईशी बोलाल तर तुम्हाला तेही कळेल की आम्हाला खूप, आजही आमचे शिक्षक जेव्हा आम्हाला कुठे भेटतात आम्हाला खूप आदर वाटतो त्यांच्याविषयी. ते तुम्हीही करता. तुमचेही शिक्षक ज्यावेळेस तुम्हाला कुठेही भेटतात तुम्ही पटकन चटकन खाली वागता, त्यांच्या पाया पडता, त्यांना विश करता. मग हे जे नातेसंबंध आहे त्यांच्यातला जो एक संपर्क आहे, त्यांच्यातली जी एक म्हणतो आपण छोटासा अगदी धागा आहे, तो कसा आहे तर मैत्रीपूर्ण झालेला आहे. आजकाल प्रत्येक शिक्षकाकडे जाऊन तुम्ही तुमच्या समस्या सांगू शकता. शिक्षक तुम्हाला पर्सनली ओळखतात, म्हणजे व्यक्तिगतरित्या ओळखतात. तुमच्यातले गुण अवगुण त्यांना माहीत असतात. तुम्ही जरी चुकीच्या मार्गावर गेलात तरी ते योग्य प्रकारे तुमचं समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करून तुम्हाला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. मग हे पूर्वीचे शिक्षक करत नव्हते का? तर तेही करत होते, फक्त त्यांची पद्धत वेगळी होती. आजच्या शिक्षकांची पद्धत ही थोडीशी वेगळी झालेली आहे. पण शिक्षक हा शिक्षकच आहे आणि विद्यार्थी हा कायम विद्यार्थी असतो. तरी आज त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झालेले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.